एक ते निर्णय क्षमताचा आता हे बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, भारतातील वेगवेगळ्या आपल्या भारतातील हक्कासाठी लढणाऱ्या या स्त्रिया आहेत, त्यांची नावे सांगा बरं मला. कोणाकोणाला माहिती आहे हक्कासाठी लढणाऱ्या स्त्रियांची नावे? ताराबाई, आणखी झाशीची राणी, हक्कासाठी आपला हक्क देण्यासाठी आपल्याला सावित्रीबाई फुले, आणखी बरोबर, छान. आनंदीबाई जोशी, जिजाबाई, सुनीता विल्यम, अशा प्रत्येक स्त्रिया या थोरून गेल्या. त्यांनी काय केलं, आपल्याला आपल्या स्त्रियांचे हक्क हे मिळवून दिले. आता सावित्रीबाई फुले यांनी काय केलंय बघा, काय केलंय आपल्यासाठी सांगा बरं. स्त्री शिक्षणाची दारं खुली केलीत. स्त्री शिक्षणाचा अधिकार आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी दिला. सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाचा अधिकार हा स्त्रियांना दिला नसता तर काय झालं असतं. आता आपण या ठिकाणी आज उभे असतो का? आता या ठिकाणी आज आपण शिक्षण घेतो त्या या ठिकाणी आपण उभे असतो का? नाही. तर सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाची दारे खुली केली व सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला स्त्रिया शिक्षणासाठी लढल्या. लोकांची शेण्यांची गोळे त्यांनी खाल्ली, लोकांची त्याच्यावर चिखलफेक केला, लोकांनी त्याच्यावरती बहिष्कार टाकला, त्यांना समाजातून बाहेर टाकले गेले. या प्रत्येक गोष्टींसाठी प्रत्येक ह्याच्यासाठी सावित्रीबाई फुले तोंड दिले व स्त्री शिक्षणासाठी ते लढल्या. त्यामुळे आपण आज हे शिक्षण घेत आहोत, आपण आता या स्तरावरती आहोत सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. तर आपल्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या कोणत्या स्त्री आहेत? जिजाबाई. जिजाबाई यांनी काय काय केलंय? शिवाजी महाराजांना घडवलं. कसं घडवलं? तर त्यांनी लहानपणापासून त्यांना काय करा, शौर्यवीरांच्या काय सांगायच्या गोष्टी सांगायच्या. त्यांनी घडवलं. लहानपणापासून त्यांनी तलवारबाजी शिकवली, युद्ध करायचे किंवा शत्रूंशी कसं लढायचं याचं त्यांनी काय केलं, त्यांना मार्गदर्शन केलं व त्यांनी घडवलं व प्रसंगी त्या लढल्याही युद्ध काळामध्ये. त्यांच्या या प्रत्येक विचारामुळे, प्रत्येक त्यांच्या या कृतीमुळे काय झालं, शिवाजी महाराज आपले घडले व शिवाजी महाराजांच्यामुळे आपण हे घडलो व त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांच्या प्रेरणा आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्याचप्रमाणे कोणकोणत्या स्त्रिया आपल्या हक्कासाठी लढलेल्या आहेत आणि स्त्रिया आहेत ज्या आपल्या हक्कासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढलेल्या आहेत. आता बघा रमाबाई आंबेडकर आहेत, त्यांनी काय केलं आपल्यासाठी, तर त्यांनी आंबेडकरांनी जे चळवळ उभी केली, ज्यांनी जे काही कार्य केलं त्यांना सपोर्ट केला. त्यांनी सपोर्ट केल्यामुळे, रमाबाईंनी सपोर्ट केल्यामुळे आंबेडकर हे प्रत्येक ह्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकले. जर त्यांनी जे सपोर्ट त्यांना केला असेल तर ते होऊ शकलं असते काय कार्य? नाही. त्यांनी इथे राहून इथे राहून शेणकुट्या थापायच्या व त्यांना पैसे पुरवायच्या आंबेडकरांना दुसऱ्या देशामध्ये. तर त्यांनी कधीही त्यांना अडवं आले नाही की माझ्या मुलांचा हाल होतोय किंवा माझा हाल होतोय किंवा माझ्या अशा ह्या होत्यात म्हणून त्यांनी कधी तक्रार केली नाही व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कायमस्वरूपी सपोर्ट केला. त्यांच्या या कारणामुळे आपल्याला भरपूर अशी प्रेरणा किंवा आपल्याला सपोर्ट त्यांचा आपल्याला मिळाला. आता शिवकालीन खेळ असे कोणकोणते होते? शिवकालीन खेळ तलवारबाजी, दांडपट्ट्या, लाठी काठी हे सगळे खेळ खेळत होते. तेव्हा ते कोण खेळत होतं? झाशीची राणी त्यांनी हे सगळे खेळ खेळत होते किंवा त्यांनी मुलाला आपल्या पाठीवरती घेऊन लढाया केलेल्या आहेत. हे सुद्धा शौर्याची गोष्ट आहे की नाही? हो. सुनीता विल्यमनी काय केलं सांगा बरं. कोणतरी सुनीता विल्यम अंतराळमध्ये त्यांनी अंतराळवीर होते त्या संशोधन करण्यासाठी माहिती त्यांनी घेतलं. अशा
निरनिराळ्या स्त्रिया आहेत की ज्यांनी हे सगळे कार्य पार पाडले आहेत किंवा यशस्वी ते झालेले आहेत. त्याची आपण माहिती घरी जाऊन प्रत्येकाने मोबाईलची सर्च माहिती करायची, प्रत्येकाची माहिती ही